खऱ्या अर्थाने जर विचार केला चांगला बॅटल त्यांच्या दोन्ही टीमच्या माध्यमातून झालं. नक्कीच दोन्ही आपले संघ होते. एका बाजूला अजिंक्य तुंडलेकर होता तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील हे कॅप्टन दोन्ही आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच खऱ्या अर्थाने टीमचे ओनर आपण पाहतोय बल्लू यावेळेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच एका बाजूला अमित पाटील तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या समोर इथे आपल्याला त्यांची टीम खेळताना पाहायला मिळते. आता चांगली मॅच. नवीन नागवेकर आपण असाल तर या विनंती असेल नवीन नागवेकर नक्कीच बोरीचे कॅप्टन यांचं नक्कीच इथे सन्मानित केलं जातंय. चांगला खेळ सुकृतजी मांजरेकर यांच्या शुभाचे सन्मान चिन्ह दिलं. येस मॅच स्टार्ट होतोय. पहिलाच बॉल यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने सुंदर जेचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं आणि आता मात्र धावांचा श्री गाड्याचा होत असताना टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज गोलंदाज आहे. पुढचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र ही एक धाव एकवडण्यात येते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 ऑन बोर्ड 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. नक्कीच याच दरम्यान गणेश मांजरेकर यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यस नक्कीच भावेश मांजरेकर यांच्या वतीने इथे मात्र यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यस कॅमेरामॅन यस नवीन आपण या यस नक्कीच इथे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. चार धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक यावेळेस आपण पाहतोय प्रगतीपथावरती या सन्माननीय नक्कीच सुकृतजी मांजरेकर यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच विनंती असेल आपण या सुकृतजी मांजरेकर यांचं यथोचित मान सन्मान भावेशजी मांजरेकर यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान प्रेमाची मायाची आपुलकीची अपगार शाल त्यांच्या खाद्यावरती सोपवली जाते आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक म्हणजे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह त्यांना देखील सन्मानित केलं जाते या मुख्य व्यासपीठावरती. शेवटचा अंतिम दिवस आपण पाहतोय. संध्याकाळचा सत्र आपण पाहतोय. ठीक आपण जर विचार केला तर 4:43 झाले आहेत. पुढचा बॉल 20 एक धाव. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर संजयजी सातनाग साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच भावेश मांजरेकर यांचे शुभाचे इथे यथोचित मान सन्मान नक्कीच सन्मान्य संजयजी सातनाग साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आपण पाहतोय. त्याच दरम्यान सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद आभार. यावेळेस आपण पाहतोय धावांचा जो विचार केला 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 6 ऑन बोर्ड 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मात्र विचार केला तर अजूनही उर्वरित 2 षटकाचा खेळ बाकी आहे.
यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 10 आकड्यावरती. 10 रन्स स्कोर कार्ड, 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय महत्वपूर्ण ही मॅचेस आहेत. सेमीफायनल 2 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामना आपण पाहतोय नक्कीच दुसरी सेमीफायनल आजच्या दिवसातील या स्पर्धेतील संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, इथे मात्र ही एक धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 11 रन्स स्कोर कार्ड, 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. दुसरे इथे मात्र षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती 11 ऑन बोर्ड, डबल डिजिट. यावेळेस ऑन डोस फटका खेळलाय ऑफ साइडच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे मात्र फटका खेळलाय आणि यावेळी पाहावं लागेल नॉट आउट असेल. असं सुखरूपरित्या इथे मात्र धावा एकवडला गेल्या, धावफलकातून पोहोचलाय तब्बल 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड, 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बघा जे स्क्वेअर लेगच्या दिशेने जे झाडाखाली प्रेक्षक बसलेत खुर्च्यांवरती, प्लीज खुर्च्या आणून द्या, कारण की मेगा फायनलची मॅच आहे. नंतर मान्यवर ते उपस्थित होणार आहेत. सहकार्य करा, बघा आपली मॅच आहे, समाजाची स्पर्धा, थोडंसं सहकार्य करा. सोहम बोरकर जे तिथे खेळाडू बसलेत सहकार्य करा, बघा खुर्च्या आणून द्या, विनंती असेल. बघा स्क्वेअर लेगच्या दिशेने जे बसलेत खेळाडू, आपल्याला वारंवार पुकार येतोय आणि मॅनेजमेंटचे नक्कीच अमृत बोरकर खुर्च्या घेऊन या, सर्व विनंती असेल आपल्याला, प्लीज सहकार्य करा. खऱ्या अर्थानं संध्याकाळचं सत्र महत्वाची ही स्पर्धा आहे, दर्जेदार स्पर्धा आहे. लाईव्ह देखील आपण ही स्पर्धा पाहतोय, थोडंसं याची देखील भान ठेवा. आम्ही जे बोलतोय ते थोडंसं नक्की सहकार्य करा, बघा विनंती असेल. आपली स्पर्धा आहे, समाजाची स्पर्धा आहे, हे डोक्यात घ्या. बघा कारण की मान्यवर इथे उभे आहेत, ह्याची नोंद घ्या, सहकार्य करा. प्लीज विनंती असेल सहकार्य करा. बघा मान्यवर इथे उपस्थित आहेत, ते उभे आहेत. बघा प्लेयर डगआउट देखील थोडंसं खाली करा, विनंती असेल. फक्त खेळाडूंसाठीच्या खुर्च्या तिथे बसा, बाकीच्या कोणी बसू नका, विनंती असेल. खेळाडू कक्षामध्ये देखील फक्त खेळाडूच बसतील याची नोंद घ्या. आमचे आयोजन कमिटीचे तिथे मेंबर तिथे उपस्थित होतात, याची नोंद घ्या. लगेच सहकार्य करा मित्रा, जे बसले ते आपलेच भाऊ बंधू आहेत, याची नोंद घ्या. आपली समाजाची स्पर्धा आहे, सहकार्य करा. येस बोलूया मॅच खेळे, धावफलक जाऊन पोहोचलाय. बावीस धावा फलकावरती आहे, 22 ऑन बोर्ड. 22 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आणि यावेळेस आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतो ज्यांनी खऱ्या अर्थाने अंपायरच्या भूमिकेत ज्यांनी काम चांगल्या पद्धतीने बजावलं, शुभमला आपण पाहतोय, शुभम मांजरेकर. यावेळेस शुभम मांजरेकरला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती एक मोठा खेळाडू, आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. एक अष्टपैलू खेळाडू आहे, सातत्याने उत्कृष्ट अशी पंचांच्या भूमिकेत कामगिरी केली. राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनलची दुसरी मॅच आपण पाहतोय. नक्कीच संकेत भाटकर यांच्या वतीने नक्कीच मंडळाला 1000 रुपयाची देणगी आली. देणगीचा स्वीकार झाला आहे मंडळ, त्यांचं अत्यंत अत्यंत ऋणी धन्यवाद, आभार.
यावेळेस नक्की जे 4 धावा आल्या संजीवनी देण्याचं काम केलं, या स्कोर काढला. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 26 या आकड्यावरती. 26 रनचा स्कोर कार्ड. तिसरा आणि अंतिम षटक यावेळेस प्रगती पथावरती या. नक्कीच रणजित रवींद्र मोरकर यांचा जो वेळास आहे आपण पाहतो भंडारी समाज त्यांच्या वतीने आपल्या या स्पर्धेसाठी नक्कीच भंडारी समाजाचे अध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या वतीने नक्कीच 1000 रुपयाचं नक्कीच देणगी आली या स्पर्धेच्या मंडळाला. त्यांचं देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद. मधला वेळ असेल त्याबद्दल देखील भंडारी समाजाचे आपले जे व्यक्ती आहेत खऱ्या अर्थानं मेंबर्स आहेत त्यांच्या वतीने देखील सपोर्ट या स्पर्धेसाठी या. कारण की नामांकित ही स्पर्धा आहे, एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला पूल केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. तो बाउन्स इथे मात्र बॉल अडवलाय. कलेक्शन चांगलं पाहायला मिळतं इथे मात्र. तोपर्यंत ही एक धाव आपल्याला मिळते. 33 धावा धावफलकावरती. 33 रन्स स्कोर कार्ड. तिसरं षटक यावेळेस आपण पाहतोय प्रगती पथावरती. 3 बॉलचा विचार केला तब्बल 11 धावा या 3 बॉलवरती आले शुभम साठी. इथे मात्र काय फलंदाजी करतो, एका बाजूला उत्तम तर दीप्तेश अजूनही सलामीवीर जोडी मैदानात दाखल आहे. ऑफसाईडच्या दिशेने यावेळेस मात्र पाहायला मिळतात. एक धाव इथे मात्र गरजेचे या महत्वाचे ठरतात या मॅच मध्ये. कारण की दीप्तेशचा जर विचार केला चांगली फलंदाजी करतोय. एका बाजूला दीप्तेश, दुसऱ्या बाजूला उत्तम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामी जोडी ओपनिंग साठी आली होती. शेवटच्या बॉल पर्यंत ही मात्र थांबेल का? पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार, हवेमध्ये प्रहार केला. इथे मात्र काय फलंदाजी करतोय. पूर्णपणे ही वेळ मात्र आज उत्तमच्या बाजूने झुकली. काय क्लास फलंदाजी पाहायला मी त्या स्क्वेअर लेगच्या दिशेने ते मात्र फटका खेळलाय. उत्कृष्ट षटकार आलाय. संजूने देण्याचं काम केलं. या स्कोर काढला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 40 या आकड्यावरती. 40 रन्स स्कोर कार्ड. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय सिद्धेश्वर बॉईज निगडी काठी या संघ मात्र फ्रंट फुटला आहे. कारण की 40 धावा जमेची बाजू मी तर म्हणेन यावेळेस या संघाची आहे. कारण की एकही विकेट गेली नाही. या 40 धावा धावफलकावरती आहे. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉल वरती मात्र किती धावा एकवडल्या जातील पाहावं लागेल. यावेळेस देखील परत हवेमध्ये फटका. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. इथे मात्र चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इन टू दी बास्केट. फटका इथे मात्र फसलाय. परतावं लागेल फलंदाजाला. उत्तमची पारी इथे मात्र समाप्त होईल. फलंदाज इथे मात्र बाद. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, परंतु इथे मात्र बाईच्या स्वरूपात ही एक धाव आपल्याला मिळते. बाईच्या स्वरूपात ही एक धाव एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 41 आकड्यावरती. 41 रनचा स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र 42 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. तब्बल 42 रन्स टू विन. तब्बल 42 धावांचा पाठलाग करायचा. येणारे 18 बॉल आणि 42 धावांची गरज या मॅच मध्ये.
आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सेमीफायनलची मॅच आणि पाहण्यासाठी नक्कीच बरेच मान्यवर उपस्थित आहेत. या स्पर्धेवरचं प्रेम आहे, या आपल्या क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि नक्की समाजातील ही स्पर्धा एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येणारे 18 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आपण पाहतोय नक्कीच इन लाईन मध्ये यावेळेस मात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सिद्धेश्वर बॉईज निगडी काठी हा संघ इथे मात्र एंटर झाला लाईन मध्ये. शिस्तबद्ध अशी स्पर्धा खऱ्या अर्थाने 2 दिवस आपण ही स्पर्धा पाहतोय आणि नक्कीच जी कुठलीही टीम मात्र प्रथम उत्तरचे क्षेत्ररक्षण इन लाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शिस्त नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. नक्कीच चांगली स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला तर नक्की चांगलं शिस्त या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम खेळाडूला मात्र इथे मात्र दिलं जातं, रिस्पेक्ट दिली जाते. क्रिकेटला डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच भंडारी म्हटलं तर पहिलं डिसिप्लिन प्रथमच आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 18 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चांगली मॅच, मोठी स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा, तुमची आमची लाख मोलाची स्पर्धा. भंडारी प्रीमियर लीग 2024-6 थरार पर्व पहिलं आणि या पर्व पहिलं मधील ही सेमीफायनलची दुसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला सिद्धेश्वर बॉईज हा संघ खेळतो तर दुसऱ्या बाजूला श्रीश अँड तीर्था 11 अलिबाग हा संघ मात्र खेळतोय. थोड्या वेळात आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण क्षण त्यावेळेस मात्र टिपला जाईल. नवीन नागवेकर आपण कुठे असाल तर नक्कीच हॉस्पिटलशी भेट द्या. नवीन नागवेकर या दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य अप्पा देवकर साहेब यांचं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. या स्पर्धेची नक्कीच आस्वाद घेत असताना या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच सर्व मान्यवर पाहायला मिळतील. महत्वाची मॅच, एक नक्कीच रंगतदार टुर्नामेंट आपण पाहतोय. संपूर्ण नक्कीच भंडारी समाजातील सर्व खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच स्टार्ट होते. येणारे 18 बॉल आणि आता मात्र 42 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. यस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मेगा फायनल. एका बाजूला आईगाव देवी आदगाव हा संघ मात्र इथे मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. यावेळेस हवा पाहतोय आपण. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. मैदानामध्ये घडली आहे चुकी. इथे मात्र ही मॅच पाहावी लागेल कितपर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर आता विचार केला दाफला जाऊन पोहोचलाय. तब्बल 2 बॉल आणि 1 बॉल आणि 2 धावांचं श्री गणेश होत असताना टीम श्रीश अँड तीर्था 11 अलिबाग या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस ऑन टॉस फटका खेळलाय ऑफ साइडच्या दिशेने. इथे मात्र फटका ट्रोल केलाय. इथे मात्र त्याला भेदून गेलाय. सीमा रे शप्पार हा येतोय. अग्रीच्या कारकिर्दीला दाखवणारा क्लास फटका, हाहाकार करणारा, शंखमय करणारा षटकार. 6 धावा.
यावेळेस आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो व्हाईट बॉल दोन्ही इथे मात्र आपण विचार केला तर 9 धावा तब्बल धाव फलकावरती ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र फटका सजवला आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे चुकी घडली मैदानाच्या आत आणि आता मात्र सलगचं जीवनदान मिळत असताना या फलंदाजाला पाहायला मिळतोय याच दरम्यान राकेश जी मांजरेकर साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे वेलकम आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा संध्याकाळचं सत्र भरपूर अशी मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील या क्रिकेटच्या नक्कीच इतिहासातील सर्व खेळाडू जुने जाणते किंवा मान्यवर इथे मात्र उपस्थित होतील नक्कीच एक हसरा चेहरा आपण पाहतोय कारण आता ज्यांनी त्याच्या नावाने मात्र गोलंदाजी पाहून वेळ करून ठेवलाय सर्व प्रेक्षकांना आणि नक्कीच आपण पाहतोय त्याच्या शुभाचे इथे मात्र यथोचित मान सन्मान नक्कीच राकेश मांजरेकर यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आणि नक्कीच त्यांचे पिताश्री आहेत आणि आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतोय प्रथम मांजरेकर यांच्या शुभाचे नक्कीच इथे मात्र परिवर्तन आपण पाहतोय रुपेश नक्कीच नक्कीच रुपेशजी चांदवेडकर साहेब यांचे शुभाचे राकेशजी मांजरेकर यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय खऱ्या अर्थाने प्रथम मांजरेकरचे पिताश्री आहेत आणि खऱ्या अर्थाने नक्कीच त्यांना सांगेन की एक उत्कृष्ट गोलंदाज आहे प्रथम ज्याने खऱ्या अर्थाने वेड करून सोडलंय संपूर्ण श्रीवर्धनला आज काय गोलंदाजी केली आणि काय गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली येस रणजित रवींद्र मुरकर साहेब यांच्या वतीने आपल्या मंडळाला 1000 रुपयाची देणगी आली देणगीचा स्वीकार झाला नक्कीच रणजित रवींद्र मुरकर साहेब म्हटलं तर भंडारी समाज अध्यक्ष वेळास त्यांचं नक्कीच त्यांच्या वतीने 1000 रुपयाची देणगी आली देणगीचा स्वीकार झालाय मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी धन्यवाद आभार धावफलकातून पोहोचले 11 रनचा स्कोर कार्ड 11 धावा डबल डिजिट मध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 4 बॉलचा खेळ झालाय 11 धावा धावफलकावरती यावेळेस परत एकदा प्रहार केलाय ऑन साइडच्या दिशेने इथे मात्र फटक्यात सजवलाय एकच धाव दुसऱ्या धावाचा इथे मात्र मानस आहे परंतु धाडस नाहीये शांतता संयमीचा खेळ मात्र चालू आहे धावफलकाचा जर विचार केला धावफलक पोहोचलोय 12 ऑन बोर्ड पाच बॉलचा खेळ झालाय 12 धावा धावफलकावरती आहेत या दरम्यान अप्पाजी देवकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आपण या आणि विनंती करेन भावीजी मांजरेकर आपण या आपल्या शुभाचे यथोचित मान सन्मान नक्कीच त्यांचा करायचा देवकर साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती शेवटचा बॉल बाकी आहे धावफलक जाऊन पोहोचलाय 12 ऑन बोर्ड डबल डिजिट मध्ये धावफलक आहे नक्कीच 42 धावांची गरज आहे आता मात्र 12 धावा अजूनही 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता यावेळेस लीडिंग एज मिस टायमिंग स्ट्रोक आहे एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती 13 ऑन बोर्ड 13 धावा धावफलकावरती आहेत एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आता मात्र येणारे 12 बॉल आणि 29 धावांची गरज बोलूया प्रेझेंटेशन बॉक्स सेरेमनीकडे आपण पाहतोय सन्माननीय अप्पाजी देवकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय नक्कीच भावेशजी मांजरेकर साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान नक्कीच अखंड श्रीवर्धन तालुक्याचे भंडारी समाजाचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे नक्कीच सन्मान्य अप्पाजी देवकर साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती प्रेमाची मायाची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जायचे प्रेमाचे प्रतीक नक्कीच पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि त्याच दरम्यान सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील आभार धन्यवाद
तसं ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मेगा फायनल या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालंय, ज्याची खऱ्या अर्थाने 365 दिवस प्रत्येक खेळाडू वाट पाहत होता. तीच मेगा फायनल आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. एका बाजूने जर विचार केला सेमीफायनलची फर्स्ट मॅच झाली, त्यामध्ये आई गावदेवी आदगाव हा संघ क्वालिफाय झाला आणि थेट मेगा फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश केलं आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो फाईट करेल मेगा फायनल मध्ये आई गावदेवी आदगाव समोर. एक चांगली मॅच, चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल, कारण की मेगा फायनल अतूट नक्कीच ही मॅच ज्यासाठी आपण अतूट वाट पाहत होतो तो क्षण नक्कीच थोड्या वेळात संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच याच दरम्यान अप्पा देवकर नक्कीच अखंड श्रीवर्धन तालुक्याचे कार्याध्यक्ष, त्यांच्या वतीने 1100 रुपयाची नक्कीच देणगी आली. देणगीचा स्वीकार झाला मंडळ त्यांचं अत्यंत ऋणी आभार, धन्यवाद. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय, यावेळी आपण पाहतोय वेग भरपूर आहे, परंतु इथे मात्र लेग स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल पाहायला मिळतोय. बघा खेळाडूवृत्ती दाखवा, ही स्पर्धा मोठी आहे, दर्जेदार स्पर्धा आहे, सहकार्य करा. बघा आपल्यासाठी ही स्पर्धा आहे, ह्याची नोंद घ्या. पंच देखील आपलेच आहेत. गौरव बोरकर तिथे मात्र उपस्थित होते. अर्थानं काल मात्र चांगला खेळ त्यांचा मात्र राहिला. आता मात्र आपण पाहतोय 2 धावा इथे मात्र 51 येते. 2 धावांच्या मदतीने धावाला जाऊन पोहोचले तब्बल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 11 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. जर सामना जिंकायचा असेल तर पराकाष्ठा या मॅच मध्ये मात्र करावे लागतील. मेहनतीचा प्रचंड डोंगर इथे मात्र उचलावं लागेल फलंदाजांना. येणारे 11 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर येणारे वेळ सांगून जाईल. परत एकदा इथे मात्र पूल केला, इथे मात्र पाहावं लागेल या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने इथे मात्र धावाला जाऊन पोहोचले 18 ऑन बोर्ड. आता मात्र 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 10 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नक्कीच याच दरम्यान अमोलजी खेराडे यांचं देखील इथे मनपूर्वक सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. आता मात्र समीकरण बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी काय फटकाय लॉंग अवे स्वागत केलं या गोलंदाजाचा उत्तमच दाखवून देणारा. हम भी किसी से कम नहीं, बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. यावेळी हवाई फायर आपल्याला पाहायला मिळतोय. धावाला जाऊन पोहोचलाय तब्बल 24 या धावसंख्येवरती. क्लास दाखवत असताना यावेळेस फलंदाजी करतोय. लाजवाब यावेळेस फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय 24 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे 9 बॉल आणि आता मात्र गरज असेल 18 धावांची. काय मॅच इथे मात्र ज्या प्रकारे जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये देखील टफ मॅच पाहायला मिळाली आणि आताच्या मॅच मध्ये देखील तीच परिस्थिती, तीच पराकाष्ठा या मॅच मध्ये मात्र करावं लागेल. मागची मॅच देखील आपण पाहिली, रफ अँड टफ सामना, हाय व्होल्टेज होता आणि यावेळेस देखील तीच मॅच तशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. कमालीची लाजवाब यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. वेस्ट कोचिंग केला सामना कुठल्या संघासमोर ही मात्र वेळ झुकेल ती येणारी वेळ सांगून जाईल. यावेळेस बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव इथे मात्र 51 आली आणि आता मात्र या मॅच मध्ये समीकरण बदललंय. येणारे 8 बॉल आणि 18 धावांची 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. 8 बॉल 17 धावांची गरज या मॅच मध्ये. एक मोठा फटका या विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवण्याचं काम करेल टीम श्रीश अँड तीर्था 11 अलिबाग या संघाला.
संघर्ष आता वाढलाय दोन्ही संघर्ष कारण असं नक्कीच म्हटलं जातं संघर्ष में आदमी अकेला होता है सफलता में दुनिया उसके साथ होती है जिस पे जग हसता है ना वही इतिहास रचता है यावेळेस मात्र कोण इतिहास रचेल ते येणारे वेळ सांगून जाईल यावेळेस मात्र परत एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय अतिरिक्त धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 26 या धावसंख्येवरती 26 ऑन बोर्ड 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आता मात्र समीकरण बदललंय येणारे 8 बॉल आणि 16 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये यावेळेस मात्र पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय लॉफ्टर हिट करायचा होता लाऊड अपील परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारची इथे मात्र निशाणे देत नाही या सॉफ्ट सिग्नल येतो पंचांच्या माध्यमातून इथे मात्र फेअर डिलिव्हरी डॉट बॉलची सांगता होत असताना आता मात्र समीकरणामध्ये बदलाव येणारे 7 बॉल आणि गरज असेल 16 धाव्यांची काय मॅच इथे मात्र समीकरणामध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय या दरम्यान रमेशजी पाटील साहेब यांचं इथे शुभ आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण स्थानापन्न या वा नक्कीच यावेळेस मात्र संघर्ष जारी आहे या स्पर्धेमध्ये दोन्ही टीम्स यावेळेस इस मर्तबा तारामंडल में भेजती अगेन जाते हुई आउट ऑफ द पार्क राजा तो राजा बाकी सारी प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़ा हमसे पंगा लिया है तो देखते किस में कितना है दम दाखवून देणारा इशारा करणारा हा येतोय साधा मनसाठी षटकार क्लास षटकार येणारे 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये इथे मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे नक्कीच खऱ्या अर्थाने जो बॅटिंग करतोय तो नक्कीच समोरच्या टीमचा ओनर आहे आणि त्याच फलंदाजाने मात्र षटकार त्यांच्याच संघावरती मारलाय कोण जिंकेल एका बाजूला मी तर म्हणेन कुठलाही संघ जिंकला तरी विजय त्या ओनरचाच होणार आहे एका बाजूला जर विचार केला तर समोरची टीम जिंकली तर त्या टीमचा विजय परंतु जर तो त्याचा संघ जर जिंकला तर त्याचा विजय आणि की जर 2 सलगचे जर षटकार आले तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल संदेशजी तोडणकर साहेब यांच्या वतीने नक्कीच कॅशची आता मात्र भरमार लागणार आहे कारण की संध्याकाळचं सत्र आहे आयोजक देखील खऱ्या अर्थाने आपण पाहतोय इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्याच दरम्यान मान्यवरांच्या वतीने नक्कीच कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल भरपूर असे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतील कारण की महत्त्वाचे मॅचेस आहेत सेमीफायनलची दुसरी मॅच आपण पाहतोय कोण जिंकेल एका बाजूला अलिबाग संघ तर दुसऱ्या बाजूला निगडी काठी हा संघ पुढचा बॉल यावेळेस अपरकट फुल लाईनचा बॉल पाहायला मिळतोय एकदा फक्त ढकलण्याचं काम आणि आता मात्र येणारे 5 बॉल 9 धाव्यांची गरज संघर्ष यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे येणारे 5 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये ना तक है हमारे पाव ना हिम्मत हमने हारी है हौसला है टीम शिरीष एंड तीर्थ अलीबाग 11 संघाच के लिए कुछ करके दिखाने का इसीलिए तो बीच मैदान में संघर्ष जारी है यावेळेस मात्र संघर्ष जारी आहे टीमचं या मैदानाच्या आतमध्ये आता येणारे आपण पाहतोय 5 बॉल आणि गरज आहे ती 9 धावांची संघर्ष यावेळेस मैदानामध्ये आता वाढलाय दोन्ही टीम्स कोण जिंकेल हा सामना आणि मात्र कुठल्या संघामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस काय फटका आहे लाजवाब फटका परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा येणारे 4 बॉल आणि धावा आता आपल्याला पाहायला मिळतील या 7 रन्स टू विन फ्रॉम 4 बॉल्स आपण पाहतोय की अर्थाने येणारे 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारे वेळ सांगून जाईल रख हौसला वो मंजर भी आएगा पैसे के पास चल के समंदर भी आएगा थक कर न बैठे हैं मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल यावेळेस मात्र ऑफच्या दिशेने काय फटका आहे यावेळेस दाखवून दिलाय इथे मात्र या षटकाराने मात्र धाव फलक आता मात्र वेगळं पाहायला मिळतोय कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच येणारे 3 बॉल आणि 1 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये
यावेळेस टीमचा ओनर स्वतः यावेळेस फलंदाजी करतोय. अमित पाटील आपण पाहतोय त्यावेळेस फलंदाजीसाठी अमित भाटकर आपण पाहतोय यावेळेस फलंदाजी करतोय. क्लास वैयक्तिक 8 बॉल मध्ये 24 धावा त्यांनी मात्र आतापर्यंत कुठल्यात. स्वतः ओनर यावेळेस फलंदाजी करतोय. टीमचा ओनर म्हटलं तर स्वतःच्या टीमचा ओनर असतो, परंतु स्वतःच्या टीमची धुलाई करणारा पहिला ओनर पाहतोय. खऱ्या अर्थानं विचार केला तर 8 बॉल 24 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 3 बॉल आणि 1 धावेची गरज या मॅच मध्ये. यावेळी सामना जिंकलाय टीम श्रीश अँड तीर्थ 11 अलिबाग या संघाने. आजच्या दिवसातील दुसरा संघ ज्यांनी मेगा फायनल मध्ये प्रवेश केला तो हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीश अँड तीर्था 11 कातरपाडा अलिबाग हा संघ मात्र विजयी झाला आणि थेट मेगा फायनल मध्ये मात्र त्यांनी प्रवेश केलं आणि जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. नक्कीच तो संघ फाईट करेल आई गावदेवी आदगाव या संघासमोर. एक बिग फाईट बॅटल नक्कीच पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका बाजूला जर विचार केला तर आई गावदेवी आदगाव आणि दुसऱ्या बाजूला